नमस्कार. आज आपण पंचकर्मातील सगळ्यात महत्त्वाचा प्रकार जो बस्ती नावाने ओळखला जातो त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. बस्तीचा साधारणपणे अर्थ घेतला किंवा बस्ती म्हणजे काय असं जर बघायला गेलं तर गुदमार्गावाटेच औषध देऊन गुदमार्गावाटेच दोष, विषारी पदार्थ किंवा मुख्यतः वात शरीराबाहेर काढणे याला बस्ती म्हणलं जातं. ही अत्यंत सुरक्षित अशी किंवा प्रभावी उपचार पद्धती आहे. अनेक रोगावर काम करते बस्ती. तिला अर्धी चिकित्सा असंही म्हटलं जातं. अर्धी म्हणजे 50% रोगावर उपचार होतो किंवा जगातले जे सगळे रोग आहेत त्याच्यातल्या 50% रोगावरती काम हे बस्तीमुळे होतं. बस्तीचे फायदे जर बघायला गेलं तर आपल्याला शरीरामध्ये सर्व दोषांचं जे विशेषतः वाताचं नियमन करायला बस्ती जास्ती मदत होते. बस्तीची पचन सुधारतं बस्तीमुळे. आतड्यांची कार्यक्षमता सुधारते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा किंवा आतड्यांना सूज असते किंवा इतर पचनाच्या तक्रारी असतात त्यांच्या दूर व्हायला बस्तीने नक्की मदत होते. बस्तीमुळे स्नायू मजबूत होतात. सांधेदुखी कमी होते. संधिवात, आमवात किंवा हाडांचे जे रोग आहेत, स्पॉन्डिलायटिस आहे इत्यादी रोगांमध्ये उत्तम उपचार बस्तीने होतो. विशेषतः पावसाळ्यात याचा जास्ती उपयोग होतो बस्तीचा. बस्तीचे प्रकारही अनेक आहेत. त्याच्यातनं कोणती बस्ती घ्यायची किंवा त्याच्यात कोणतं औषध वापरायचं हे मात्र तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ल्यानुसार आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याचा अपाय न होता त्याचा संपूर्ण लाभ मिळायला आपल्याला मदत होते. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आपल्याला बस्तीचा वापर करता येतो. त्यात सर्व बस्तीच्या ह्या प्रकारांनुसार किंवा अशा बस्तीचा उपयोग आपल्याला रोग असताना आणि रोग नसतानाही, निरोगी असतानाही आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. जसं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे रोग दोष साठायला लागले, रोग व्हायला सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीतही आपल्याला दोष कमी करायला या बस्तीची किंवा शरीरशुद्धीची नक्की मदत होते. धन्यवाद.